की जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सूचना करतायत अगदी त्या पद्धतीनं तंतोतंत पाळण्याचं काम त्या ठिकाणी आमचं आष्टीमधील असतील सर्व मराठा बांधव करतायत. त्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि मला असं वाटतं की या पद्धतीचं नियोजन रोजच आहे तुमचं, म्हणजे प्रत्येक फक्त गाव चेंज होत आहे. खरंच ना, म्हणजे माझ्या आपल्या जो परभणी जिल्हा असेल आणि जालना जिल्हा असेल त्याच्यामध्ये पहिला असा तालुका आहे, पहिलं असं गाव आहे की जिथे या ठिकाणी या पद्धतीचं नियोजन होत आहे. म्हणजे लक्षात येते का, पाटलांचं म्हणणं एवढंच आहे, आरक्षणाचा लढा आणखी संपलेला नाही. कारण या ठिकाणी आपणच आपल्या माणसावर भरोसा टाकू शकत नाही. आता पुढे आमदार खासदार मंत्री कामाला लागले. आपण जे त्यांना 30 दिवस 30 + 10 40 दिवस दिले होते, पण त्या 40 दिवसामध्ये त्यांचं कार्य या ठिकाणी एवढं आपल्याला दिसलं नाही. जेव्हा जरांगे पाटील यांनी जे 2-4 दिवसापूर्वी जे उपोषण मागे सोडलं, त्यानंतर जे समिती ज्या पद्धतीने काम करते, ज्या पद्धतीने सरकार काम करतायत, त्यांचा वेग वाढताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर यासाठी याला कारणीभूत आहे आपल्या सर्वांची एकजूट आणि आपण एक दिलानं एक मतानं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं जे खंबीरपणे उभं राहिलेलं आहोत त्याची त्या ठिकाणी ती ताकद आहे. आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायचंय. आता आपण फक्त छातावर बसलो होतो तर एवढे हाल झाले त्यांची, घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. आता छातावर बसण्याची वेळ, आता छातावर बसण्याची वेळ देऊ द्यायची नाही, त्याच्या अगोदर या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे. या पद्धतीची रणनीती मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी आखलेली आहे. फक्त खंबीरपणे आपण त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल सरकारमधले जे सरकार त्या ठिकाणी त्यांचं काम करण्याचं प्रामाणिकपणे काम करतायत. आणि मनोज जरांगे पाटील यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की जर सरकार काम करत असेल तर आम्ही ओके, आम्ही सुद्धा काम करते असे म्हणतोय. पण जर सरकार काम करत नसेल तर बिलकुल आम्ही त्याबद्दल बोलणार. सध्याच्या घडीला थोडा सध्या सरकार काम करते, समिती काम करते, आम्हाला आनंद आहे आणि आम्ही त्याचं कौतुकही करू. परंतु हे करत असताना काही मंत्री लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या पोटामध्ये विकतंय, त्या पद्धतीचं ते वक्तव्य करतायत. त्याच पद्धतीनं जे आपण तळागाळामध्ये राहणाऱ्या 18 पगड जाती आहेत, आजही पाहिलं असेल त्याच्यामध्ये आमचे ओबीसी बांधव सुद्धा या ठिकाणी आजचे आपण जी रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये सुद्धा या ठिकाणी आमचे ओबीसी बांधव आमच्या सोबत आहेत, आमचे एससी बांधव या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ते आपण सगळे भाऊ आहेत, आपण भावासारखे या ठिकाणी राहतो. पण वरच्या लेवलला त्यांचे नेते असो किंवा आपले नेते असो त्या ठिकाणी ते त्यांचंच काम करतायत, ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम करतायत, ते या ठिकाणी समाजासाठी काम करत नाही. पण ते फक्त दाखवतायत. मग ते मराठा समाजाचे नेते असतील किंवा अदर समाजाचे नेते असतील, ते फक्त समाजाप्रती या ठिकाणी पुळका दाखवण्याचं काम करत असतात. जेव्हा खरं संकट येत असतात तर तळागाळातले जे मराठा बांधव असतील किंवा इतर आमचे समाज बांधव असतील त्या ठिकाणी तेच आपल्याला या ठिकाणी कामी येत असतात. कारण सिंपल गोष्ट आहे ना, आपल्या एखाद्या मराठा बांधवावर या ठिकाणी संकट आलं तर आपले इतर बांधव या ठिकाणी आपल्याकडे धावून येतात, किंवा इतर आमच्या एखाद्या बांधवावरती या ठिकाणी जर संकट आलं तर निश्चितच आपण त्या ठिकाणी धावून जात असतो. मग हे नेते लोक आहेत की त्या ठिकाणी आपल्यामध्ये भांडणं लावण्याचं या ठिकाणी काम करतायत. पण माझ्या तमाम मराठा बांधवांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे आणि इतर समाजातील जे बांधव आहेत त्यांनाही विनंती आहे, आपण आतापर्यंत जसं गुन्हे गोविंदाने राहत आलेलो आहोत त्याच पद्धतीनं गुन्हे गोविंदाने या ठिकाणी राहणं आपल्याला गरजेचं आहे आणि आपली एकजूट आपल्याला दाखवून देणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपण जर पाहिलं असेल तर वारंवार आपल्याला प्रत्येक वेळा पाहिलं असेल आपण सगळेजण एक फॅमिली म्हणून या ठिकाणी राहत आहोत. परंतु हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी ओबीसी साठी काय करतोय हे दाखवून देण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक ओबीसी समाजातील जे मोठे नेते आहेत ते या ठिकाणी त्यांना असं समाजामधल्या तळागाळामधल्या ओबीसी बांधवांना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत की या ठिकाणी आम्हीच खरे ओबीसीची म्हणजे आम्हालाच खरा या ठिकाणी ओबीसी बद्दल आम्हाला प्रेम आहे, आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी कार्य करतोय हे दाखवण्याच्या ठिकाणी कार्य करत असतात. परंतु त्यांनी हे कदापि विसरायला नाही पाहिजे. अंतरवाली सराटी असेल किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी चालू असणाऱ्या साखळी उपोषण असतील किंवा कॅन्डल मार्च असतील, तिथे सर्व समाजातील तळागाळातील बांधव या ठिकाणी एकजुटीने एक दिलाने या ठिकाणी हा मराठा आरक्षणाचा या ठिकाणी लढा लढत आहेत. पुन्हा एकदा मी मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतोय की तुम्ही तंतोतंत फॉलो करतायत त्या ठिकाणी तुमचं कौतुकच, परंतु काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण अलर्ट राहणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. आपण सतर्क राहणं या ठिकाणी गरजेचं आहे. हे 2 महिने आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कोणी काहीतरी
फेसबुकवरती या ठिकाणी पोस्ट येण्याचं काम, एखादी पोस्ट चुकून आली तर आपण त्या पोस्टला सर्वप्रथम अॅनालाइज करायचं ही पोस्ट खरी आहे का. अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांना आपली जी भूमिका सांगितलेली आहे त्या भूमिकेसोबत या ठिकाणी जुळते का, या गोष्टीचे सगळ्या गोष्टीची शहानिशा आपण करायची आणि त्यानंतरच या ठिकाणी आपण आपलं पुढचं पाऊल या ठिकाणी उचलायचं आहे. सरकार त्या ठिकाणी त्यांचं काम करतायत, परंतु काही मंत्री मात्र या ठिकाणी सरकारला काम करू देण्यापासून या ठिकाणी अडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. अशा वेळेस आपण काहीच करायचं नाही. आपण आपल्या पद्धतीनं त्यांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आपण आपल्या वैयक्तिकरित्याने ठरवायचंय. ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे, ज्यांना अतिशय चांगल्या भाषेमध्ये सडोदडपणे उत्तर देता येतं, अशा व्यक्तीने पुढे येऊनच या ठिकाणी आपलं उत्तर द्यायचं. कोणीही चुकीच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाला न धरून असेल तर आपण या ठिकाणी रिॲक्ट व्हायचं नाही किंवा खालच्या भाषेमध्ये या ठिकाणी रिॲक्ट व्हायचं नाही. आपण ते बोलतायत ना त्याच भाषेमध्ये आपला मराठ्याची काय ताकद आहे, मराठा ही बोलू शकत नाही अशी गोष्ट नाही. आपण संविधानाला धरून लोकशाहीच्या मार्गाने त्यांना या ठिकाणी प्रत्युत्तर या ठिकाणी देणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? ते आपल्याला मुद्दामून उचकवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचे दररोजचे तुम्ही भाषणं पाहत असाल तर त्या भाषणामधून तळागाळातले जे इतर बांधव आणि मराठा समाज यांच्यामध्ये कसे भांडणं लावले जातील यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. परंतु आपण तो प्रयत्न या ठिकाणी हाणून पाडला पाहिजे. आपण सर्वांनी एक दिलाने या ठिकाणी हा लढा लढला पाहिजे. जर पाहिलं असेल तर ते मंत्री आपले बीडला गेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांची भूमिका जर पाहिली असेल तर आपल्या बांधवामध्ये या ठिकाणी बांधवामध्ये या ठिकाणी भांडणं लावण्याची होती. आपण अलर्ट राहायचंय. मराठ्यांचा संयम काय असतो हे तमाम महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील आपल्याला वारंवार सांगतायत की आपल्याला हा लढा संयमानं, लोकशाहीच्या मार्गानं आणि अहिंसेच्याच मार्गाने या ठिकाणी लढायचा आहे. पुन्हा एकदा मी आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याचं या ठिकाणी अगदी मी मनापासून कौतुक करतो. किंबहुना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीचं नियोजन प्रत्येक तालुक्याने करावं असं या ठिकाणी मी अंतःकरणात या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि खरंच मी इथं स्वतः पाहिलंय, सोशल साईट वरती सुद्धा या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्यावरून मला असं वाटलं की एक दिवस जाऊन भेटावं. खरंच तुम्ही हा जो लढा या ठिकाणी उभा केलेला आहे, तुमचं जे नियोजन आहे ते या ठिकाणी जोपर्यंत आपलं 2 महिन्याचा जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये रोज जर या ठिकाणी आपण या पद्धतीचं जर आयोजन केलं तर निश्चितच या ठिकाणी आपल्यामधला एकोपा या ठिकाणी निश्चितच कायमस्वरूपी राहील. आता काय व्हायलंय, काही ठिकाणचे साखळी उपोषण या ठिकाणी स्थगित केले गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये असणारं जे कम्युनिकेशन आहे, आपण जे आज कसं तुम्ही सगळ्या आय थिंक फक्त एकाच गावचे आहेत का, फक्त ब्राह्मणवाडीचे, म्हणजे ब्राह्मणवाडी मधील असणारे सर्व मराठा बांधव आणि आपल्या लढ्यामध्ये सहभागी असणारे इतर समाज बांधव या ठिकाणी सर्वजण एकत्र आले. आपल्यामध्ये असणारा जी एकात्मता आहे, आपल्या आरक्षणासाठी लढण्याची जी ताकद आहे ती ताकद या ठिकाणी द्विगुणित होत असते, दुप्पट होत असते. आणि त्यामुळं या पद्धतीचं नियोजन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि आपण हे करत असताना आपण जे फोटो काढतो, व्हिडिओज काढतो ते या ठिकाणी हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी शेअर झाले पाहिजे, जेणेकरून आपला हा जो आरक्षणाचा लढा आहे, जो कोणी आपला एखादा बांधव घरी बसलेला असेल त्या बांधवापर्यंत या ठिकाणी आपला मेसेज गेला पाहिजे की आपण या ठिकाणी समाजासाठी या ठिकाणी काय करत आहोत. आणि सर्वप्रथम या ठिकाणी माझ्या माता भगिनीसाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवा. कारण कधीही बाहेर न पडणाऱ्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी या आपल्या आजची जी रॅली होती त्या रॅलीसाठी या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास माझ्या 60% माता भगिनींना या ठिकाणी उपवास आहे. आज एकादशीचा उपवास असताना सुद्धा त्या उन्हामध्ये या ठिकाणी ते येत आहेत. याचा अर्थ माझ्या मराठा समाजाचं या ठिकाणी दुःख खूप मोठं आहे. माझे छोटे छोटे चिमुकले, काही तिसरीला आहेत, काही दुसरीला आहेत, काही पहिलीला आहेत, ते एवढ्या घोषणा देत आहेत, उन्हा तानाचा या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. याचा अर्थ त्यांचं दुःख खूप मोठं आहे. म्हणून सरकार मायबापला माझी विनंती आहे की आमच्या लेकरा बाळाचं, माता भगिनींचं आणि माझे तमाम बांधव आहेत यांचं या ठिकाणी दुःख समजून घेऊन या ठिकाणी आपण आरक्षणाचा जो आमचा हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला या ठिकाणी आपण निश्चित देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. लक्षात येते का? कारण एवढं उगत नाही, समाज एवढा उगत येत नाही. व आमच्यामध्ये काहीतरी दुःख असेल, आमच्या मुलांच्या मनामध्ये काहीतरी दुःख असेल, त्यांनाही वाटत असेल की आम्हाला आरक्षणाचा लाभ भेटावा, आम्हाला सुद्धा उच्च शिक्षण भेटावं, आम्हाला सुद्धा शिक्षणासाठी कमी खर्च लागावा. आपण पाहत असाल प्रत्येकाची शिक्षण घेण्याची इच्छा आहे, परंतु या ठिकाणी त्या शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा खर्च करण्याची ताकद मात्र या ठिकाणी प्रत्येक मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे नाहीये. जर आपण पाहिलं असेल
रोज लोकांच्या इथं मजुरी करणारा माझा मराठा बांधव असेल किंवा एखाद्या शेतामध्ये एखाद्या मोठ्या शेतकऱ्याच्या घरी महिना झालेला या ठिकाणी माझा मराठा बांधव असेल, त्यांच्या वर्षाला 70, 80, 90 हजार रुपये ठिकाणी त्यांचं वर्षाचं उत्पन्न असतं आणि लेकरांची फी जर आपण पाहिली असेल तर 1,10,000, 1,50,000 असते. मग जर एवढी फी जर भरू शकत नाही तर माझ्या गोरगरिबाच्या घरच्या मराठा मुलाला या ठिकाणी, मुलाला असेल किंवा मुलीला असेल, ते घरी बसावं लागतं. म्हणून या ठिकाणी आम्ही आरक्षणासाठी या ठिकाणी एकत्र येण्याचं काम केलं आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्व माझ्या मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो, आज ज्या पद्धतीने आपण एकजुटीने या ठिकाणी इथं आलेला आहात, आपण सर्व हे सगळे लोक एकत्र येतात याचा अर्थ आहे की सगळ्या प्रकारचे भेद विसरले, आपण सर्व मराठा आहोत म्हणून एकत्र आलेलो आहोत, त्याची या ठिकाणी ताकद आहे. आणि त्यामुळं आतापर्यंत जसं तुम्ही एकजुटीनं एक दिलानं राहिलेला आहात, त्याच पद्धतीनं शेवटपर्यंत मराठ्यांच्या पदरात जोपर्यंत आरक्षण पडत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी एक दिलाने या ठिकाणी हा आरक्षणाचा लढायचा आहे. त्याही पुढे जाऊन मी सांगतो की आपण आता आपल्याला कोणी नेतृत्व मराठ्यांना या ठिकाणी लाभलं नव्हतं. योगायोगाने मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला खूप मोठं नेतृत्व या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि त्यामुळं आरक्षणाचा लढा जरी संपला तरी सुद्धा आपण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. केवळ आरक्षणासाठी नाही तर त्याही पलीकडे जाऊन आपल्याला काय करता येईल याचा विचार आपण आरक्षणाचा लढा संपल्यानंतर या ठिकाणी निश्चितच करणार आहोत. आणि आपल्याला आरक्षण 100% भेटणार आहे, त्याच्यात विषयच नाही. फक्त आपल्याला ही आपली जी एकजूट आहे ती एकजूट या ठिकाणी कायम ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? कारण गोष्ट काय झाली माहितीये का, सरकार जर कोणीच आलंय त्यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडता येत, म्हणजे कारण कसं आहे, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली तर इतर त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या पद्धतीचं राजकारण करायचंय ते आपण समजू शकतो. तुम्ही तुमचं काय करायचं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला जी डेडलाईन दिलेली आहे 24 तारखेची, त्या 24 तारखेच्या आत तुम्ही आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्या. तुम्ही तुमचं राजकारण काय करा ते आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जर आपण पाहिलं असेल शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी शपथ घेऊन सांगितलंय की या ठिकाणी आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत. मग त्यामुळं आणि त्याचबरोबर समितीचे सुद्धा या ठिकाणी सदस्य या ठिकाणी तिथं आले होते. त्यानंतर आपण या ठिकाणी आरक्षण मागे घेतलेलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी वैयक्तिकरित्या सांगितलेलं आहे की बाबा ती दिवाळी साजरी करणार नाहीत. तर माझ्या तमाम मराठा बांधवांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपण सुद्धा, कारण की मनोज जरांगे पाटील म्हणजे आपण आणि आपण म्हणजेच मनोज जरांगे पाटील आहोत. आणि त्यामुळं आपण सुद्धा यावर्षी दिवाळी साजरी करायची नाही असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. का नाही करायची आपल्याला माहिती, कारण या आरक्षणाला त्या ठिकाणी ती न करता त्या ठिकाणी आपण मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेसोबत या ठिकाणी आपण सहमत राहावं एवढी इच्छा या ठिकाणी इथं व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला कोणी खवळण्याचा प्रयत्न करेल, आपण खवळायचं नाही. आपलं